नमस्कार. वे टू सक्सेस बाय कुलकर्णी आर्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं परत पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या तिसऱ्या चॅप्टरमधल्या इंजिनिअरिंग मटेरियलचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. त्यातला पार्ट 2 इंजिनिअरिंग मटेरियलमधला हा पार्ट 2 मध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलेला आहे. स्पेशलिटी पॉलिमर्समध्ये काही 4 टाइप्स बघितलेले आहेत आपण. तर त्यातला 5वा टाइप कंपोजिट्स आणि त्यामध्ये स्पेशल टाइपचा कंपोजिट आहे फायबर रिइन्फोर्स्ड कंपोजिट. तर त्या फायबर रिइन्फोर्स्ड कंपोजिट्स मध्ये आपल्याला बघायचं आहे फायबर रिइन्फोर्स्ड कंपोजिट्स. त्याच्यामध्ये these are the composite material made up of a polymer matrix, filament, a bonding agent. Properties of fiber reinforced composites. आपला फायबर रिइन्फोर्स्ड कंपोजिट मध्ये प्रॉपर्टी ऍप्लिकेशन्स असा प्रश्न येऊ शकतो. त्याच्या प्रॉपर्टी आहेत हाय टेन्साइल स्ट्रेंथ, हाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, हाय इलास्टिक मॉड्यूल्स, दे आर स्टिफ, they possesses lower overall density. Then application of fiber reinforced composite. It is used in automobile parts, pipes, storage tanks, transportation industries, industrial flooring, etc. Then next point, nanomaterials. Material composing of particles with a size between 1 to 100 nm, that is nanomaterial, are normally considered as nanomaterials. Classification of nanomaterials. त्याच्या साइज वरून 3 डायमेन्शन मध्ये त्याचे साइज कशा प्रकारचे आहे त्याच्यावरून त्याचे 4 टाइप्स केले जातात बघा. 0 डायमेन्शनल, 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल नॅनो पार्टिकल्स किंवा नॅनोमटेरियल्स. Number 1, 0 dimensional. Length, breadth and height are confined at a single point. Example आहे त्याचं nano dots. 1 dimensional. It has only parameter either length or breadth or height. For example, very thin surface coating. 1 डायमेन्शनल मध्ये एक पार्टिकल ही नॅनोपेक्षा जास्त असते, म्हणजे मोठी असते, मायक्रो असते, आणि 2 नॅनो असतात. 0 डायमेन्शनल मध्ये तिन्ही पण नॅनो साइज मध्ये डायमेन्शन असतात. हा त्यातला फरक आहे. आता 2 डायमेन्शन मध्ये 2 ह्या मॅक्रो असतात, मोठे असतात, आणि एक लेंथ, ब्रेड किंवा हाईट ह्यापैकी एक पार्ट हा नॅनो असतो. त्याचं एक्झाम्पल आहे नॅनो वायर्स, नॅनो ट्यूब्स. देन 3 डायमेन्शनल. It has all parameter of length, breadth and height. त्याला तिन्ही पॅरामीटर्स असतात, म्हणजे नॅनो मध्ये नसतं ते. त्याचं एक्झाम्पल आहे नॅनो पार्टिकल्स. देन क्वांटम ऑल हा एक शब्द आपण प्रयोग ऐकला जातो. 2 डायमेन्शनल सिस्टीम. क्वांटम वॉल इज अ 2 डायमेन्शनल सिस्टीम. क्वांटम वायर, इट इज अ 1 डायमेन्शनल सिस्टीम. अँड क्वांटम डॉट, इट इज अ 0 डायमेन्शनल सिस्टीम. क्वांटम डॉट हा नॅनो डॉट्सचा एक्झाम्पल आहे थोडक्यात. त्यामध्ये काही काम आपल्याला ह्याच्यामध्ये नॅनो पार्टिकलचा किंवा नॅनो मटेरियलचा काही अभ्यास आहे स्पेशल. स्ट्रक्चर प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल्स. फर्स्ट आहे ग्राफिन. त्यामध्ये ग्राफिनचं स्ट्रक्चर, सिंथेसिस, प्रॉपर्टीज आणि युजेस असा आपल्याला भाग बघायचा आहे. The graphene is the strongest, thinnest material known to exist. An atomic scale honeycomb lattice made of carbon atoms. Structure of graphene. Graphene is a crystalline allotrope of carbon with 2-dimensional properties. Then synthesis. बघा ग्राफीन कसा तयार केला जातो. Chemical vapor deposition, that is a CVD, is an effective way to produce high quality graphene on large scale. CVD एक मेथड आहे प्रिपरेशनची, त्या पद्धतीने ते तयार केलं जातं. त्यानंतर प्रॉपर्टीज. द ग्राफीन इज अ 0 ओव्हरलॅप
semi metal with both holes and electrons as the charge carriers with very high electrical conductivity. Then next one is it is a wrinkle free. It is also high quality and low in defects. The next one is uses or applications. Graphene is used in lightweight, thin and flexible electric circuits. It is also used in solar cells and various medical, chemical and industrial processes. Then next point, carbon nanotubes. दूसरा नॅनो पार्टिकल आहे कार्बन नॅनोट्यूब्स. Carbon particles are graphene sheets. Carbon particles as graphene sheets are made into tubular form called as carbon nanotubes. ग्राफिनचे सीट्सला आपण जर ट्युब्युलर फॉर्म मध्ये केलं तर त्याला आपण कार्बन नॅनोट्यूब म्हणतो. स्ट्रक्चरल फीचर्स. Each nanotube is made up of a hexagonal network of covalently bonded carbon atoms. Carbon nanotubes are of two types. कार्बन नॅनोट्यूबचे दोन टाइप्स आहेत. सिंगल वॉल्ड कार्बन नॅनोट्यूब्स अँड मल्टी वॉल्ड कार्बन नॅनोट्यूब्स. देन नेक्स्ट पॉइंट आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन फॉर CNTS दॅट इज कार्बन नॅनोट्यूब्स. त्यामध्ये लेझर मेथड, केमिकल वेपर डिपॉझिशन CVD अशा दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत यामध्ये. पण त्यातल्या महत्त्वाच्या पद्धती आहेत बघा. आर्क मेथड आहे, लेझर मेथड आहे, केमिकल वेपर डिपॉझिशन CVD आहे आणि बॉल मिलिंग आहे, फ्लेम सिंथेसिस आहे. त्यापैकी कार्बन नॅनोट्यूब्स करण्यासाठी महत्त्वाच्या दोन मेथड्स आहेत, लेझर मेथड अँड केमिकल वेपर डिपॉझिशन CVD. ह्या दोन पद्धती महत्त्वाच्या आहेत ह्यामध्ये. तर लेझर मेथडचे आपल्याला ड्रॉबॅक्स आहेत काही आणि केमिकल वेपर लेझर मेथड्स पण डिस्क्रिप्शन आपल्याला बघायचं आहे, थोडंसं माहिती पाहिजे ते. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ कार्बन नॅनोट्यूब्स हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रॉपर्टीज ऑफ कार्बन नॅनोट्यूब्समध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पहिली प्रॉपर्टी आहे. द कंडक्टिव्हिटी ऑफ CNT is a function of their chirality degree of twist diameter. Hence CNT can be made highly conducting by adjusting one or more of three parameters. म्हणजे ह्याची कंडक्टिव्हिटी ही हाय असते, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. देन नेक्स्ट प्रॉपर्टी स्ट्रेंथ अँड इलास्टिसिटी, त्यालाच आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज असं म्हणतो. द कार्बन ॲटम्स ऑफ सिंगल शीट ऑफ ग्राफाइट फॉर्म अ प्लेनर honeycomb lattice in which each atom is connected via strong chemical bond to three neighboring atoms. Because of these strong bonds, the basal plane elastic modules of graphite is one of the largest of any known material. For this reason, CNT are expected to be the ultimate high strength fibers. Strength जास्त असते. Then thermal conductivity and explanation. Thermal conductivity. CNT exhibit superconductivity below 20 Kelvin, approximately minus 253 degrees Celsius. CNT can adopt electrical properties and behave as a semiconductor or even as a metals. Then high field emission. When electrons form metal tip are tunneled into vacuum under application of strong electric field. Field emission is resulted. The small diameter and high aspect ratio of CNT is a very favorable for field emission. Then another one is high aspect ratio. CNT represent high aspect ratio about 1000:1, 1000:1 असा त्याचा रेशो आहे. The high aspect ratio indicates that a lower loading of CNT is needed compared to other conductive additives to achieve the same electrical conductivity, such as carbon black, chopped carbon fiber or stainless steel fiber. Then another property is highly absorbent. The large surface area gives high absorbency to CNTs, which make them ideal for use in air, gas and water filtration.
बघा त्याची हाय ॲब्सॉर्बन्सी असल्यामुळं एअर गॅस किंवा वॉटर फिल्ट्रेशनमध्ये त्याचा उपयोग केला जातो. रिप्लेसिंग अचीव्ड चारकोल विथ CNT इन सर्टन अल्ट्रा हाय प्युरिटी ॲप्लिकेशन. बघा पूर्वी जिथं जिथं आपल्याला चारकोल वापरला जात होता त्याच्याऐवजी आता पर्याय म्हणून CNTचा उपयोग केला जातो. युजेस ऑब्लिक ॲप्लिकेशन्स ऑफ कार्बन नॅनो ट्यूब्स. The most important application of carbon nanotubes are as a catalyst support in batteries, fuel cells, H2Li storage, as a field emitters for instrumentation capacitors, and as electrodes in electrochemistry, in microscopy, as a nanotube sensor, as a diodes, transistors and capacitors, as a nanoscale reactors, आयन चॅनल्स एक्सेट्रा. तिसरा नॅनो मटेरियल आपल्याला बघायचं आहे फुलेरिन. त्याचं स्ट्रक्चर, प्रिपरेशन, फिजिकल केमिकल प्रॉपर्टी आहे. युजेस. फुलेरिन्स आर hollow pure carbon molecules in which the carbon atoms lie at the vertices of polyhedron with 12 pentagonal faces and any number of hexagonal faces. त्याचं प्रिपरेशन मध्ये सुरुवातीच्या काळात काही बघा तर फुलेरिनच्या प्रिपरेशन मध्ये लेझरच्या साहाय्याने फुलेरिन तयार करता येतो, परंतु ती प्रॅक्टिकली मेथड नाही. त्यामुळे दुसरी एक प्रॅक्टिकली मेथड फुलेरिन तयार करण्याची आहे ती दिलेली आहे आपल्याला. त्यामध्ये फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आपण बघू. फिजिकल प्रॉपर्टी मध्ये पहिली आहे इन फुलेरिन C16 ऑल 60 कार्बन्स atoms are equivalent. All atoms lie on surface of sphere symmetrically as seen in truncated isohedrons. C16 fluorine shows magenta color in benzene and C70 red shows color. Ionization energy is 7.61 eV electron volt. Electron affinity is 2.6 to 2.8 eV. त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत. फुलेरिन 60 रिसेंबल्स टू एन इलेक्ट्रोफाइल इन केमिकल रिएक्शंस. इट कॅन ॲक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स और मोर. नेक्स्ट आहे प्रॉपर्टी कॅन बी युज्ड इन वेरियस सिंथेसिस. कॅन बी डोप्ड विथ अल्कली और अल्कलाइन अर्थ मेटल्स टू एक्झिबिट सुपर कंडक्टिविटी. देर एक्झिबिट फेरोमॅग्नेटिझम. They are easily soluble in organic solvents. Then uses or applications of fullerenes. The fullerenes are used in synthetic pharmaceutical and industrial applications as inhibitors of the HIV protease to make new drugs or proteins. C60 fullerene is used in cosmetics preparations, application in halting the process of aging. The other type of fullerene